कोल्हापूर हे असे एक ठिकाण आहे जिथे बाजारपेठेत आपल्याला हवी असणारी कोणतीही वस्तू लगेच मिळते. मात्र त्यासाठी योग्य अशा ठिकाणी जाणे गरजेचे आहे. कोल्हापुरात जर टणक प्लॅस्टिकच्या अशा वस्तू विकत घ्यायच्या असतील तर बाजारगेट हा एक चांगला पर्याय ठरतो. कोल्हापूर महानगरपालिका इमारतीच्या पाठीमागे बाजारगेट परिसर आहे. या ठिकाणी प्लास्टिकच्या अगदी छोट्यातल्या छोट्या वस्तूपासून मोठ्या वस्तू देखील सहज मिळून जातात. या गल्लीत अशी कटलरीची जवळपास 10 ते 12 दुकानं आहेत, जिथे होलसेल दरात या वस्तू विक्रीला ठेवण्यात आल्या आहेत. अमीर पटवेगार यांचे या बाजारपेठ गल्लीत गेल्या 30 वर्षांपासूनचे एक दुकान आहे. अमीर यांनीही आपल्या दुकानात बऱ्याच प्लास्टिकच्या वस्तू विक्रीस ठेवल्या आहेत. गेली 30 वर्ष झालं आमच्या इथं महानगरपालिकेच्या बॅक साईडला होलसेल आणि कटलरीचं दुकान आहे. इथं महानगरपालिकेच्या बॅक साईडला बाजारगेट म्हणून एक गल्ली आहे. इथं होलसेलचं पूर्ण मार्केट आहे. इथं होलसेल आणि रिटेलची भरपूर विक्री होते आणि इथं या लाईनमध्ये आपलं प्लॅस्टिकचं होलसेलचं दुकान आहे. तर इथं आपल्या दुकानामध्ये गेली 30 वर्ष झालं आम्ही होलसेल आणि रिटेलचा व्यवसाय करतो. तर आपल्याकडे घरगुतीमध्ये तुम्हाला किचनवेअर आयटम, बाथरूमचे आयटम, गार्डनिंग आयटम वगैरे सगळे आयटम आपल्याला होलसेलमध्ये आणि रिटेलमध्ये उपलब्ध आहेत. आणि इथं आमच्याकडं जर तसं बघायला गेलं तर किचनवेअर आयटममध्ये एअरटाईट डबे वगैरे तुम्हाला मिळणार. 10-15 किलोचे डबे वगैरे मिळतील. पाण्याचे मग वगैरे बाथरूममध्ये यूज करण्यासाठी बकेट वगैरे एकदम होलसेल रेटमध्ये मिळतील. त्यामध्ये फ्रीजमध्ये यूज करायचे पाण्याचे बॉटल्स वगैरे आपल्याकडे उपलब्ध आहेत. त्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या साईजमध्ये वेगवेगळ्या शेपमध्ये तुम्हाला पाण्याचे बॉटल पण मिळतील. त्यामध्ये तुम्हाला कुलिंगचे बॉटल वगैरे पण आहेत आपल्याकडे उपलब्ध. तशाच प्रकारे सॉसच्या बॉटल वगैरे किंवा असे भरपूर असे डस्टबिन वगैरे म्हणा, डस्ट पॅन वगैरे पण आपल्याकडं रेडीमध्ये आहेत. त्यामुळे मिररमध्ये पण मिळतील तुम्हाला. मिररमध्ये तुम्हाला वॉश बेसिनवर लावण्याचे मिरर आहेत आपल्याकडे उपलब्ध. त्यामध्ये तुम्हाला छोटे मोठे साईजचे मिरर्स पण मिळतील. त्यामध्ये प्लॅस्टिकचे ट्रे वगैरे, प्लॅस्टिकचे सर्व काही जे आयटम आपल्याला म्हणजे घरगुती यूजसाठी लागणार, ऑफिस यूजसाठी लागणार असे भरपूर व्हरायटी आपल्याकडे इथं उपलब्ध आहेत. तर एकदा प्रत्यक्ष सर्व ग्राहकांना आमची विनंती आहे, इथे येऊन एकदा तर तुम्ही या गल्लीमध्ये भेट दिला तर तुम्हाला इथं भरपूर दुकानं पण मिळतील. इथे स्टेशनरी साहित्याची पण दुकानं आहेत. तशाच पद्धतीने इथे तुम्हाला नॉवेल्टी आयटमची पण दुकानं भरपूर आहेत. प्लॅस्टिकची पण आयटमची दुकानं बघायला मिळतील. आणि यामध्ये तुम्हाला जी म्हणजे जे लोक इथे येणार त्यांची खरोखरच तुम्हाला व्हरायटी पण बघायला मिळणार आणि 4 पैशाची बचत पण होणार. साधारण तुम्हाला कमीत कमी 10 रुपयापासून वस्तू चालू होते आपल्याकडे. 10 रुपयापासून ते 2000-3000 पर्यंतच्या पण वस्तू आपल्याकडे उपलब्ध आहेत. त्या दरम्यानमध्ये तुम्हाला छोट्या मोठ्या वेगळ्या प्रकारची तुम्हाला आता साधी तुम्ही चहाची गाळण जरी मागितला तर आपल्याकडे 5 रुपयाला चहाची गाळणसुद्धा आपल्याकडे इथं उपलब्ध आहे. ते डझनमध्ये तुम्ही जर घेतला असा तर 30 रुपये डझन पडते. आपल्याला 2.5 रुपयाला ती वस्तू भेटते. रिटेलमध्ये तिची 5 रुपये विक्री असते. आपल्याकडे डझनमध्ये घेतल्यामुळं त्या निम्म्या किमतीत आपल्याकडे मिळते. त्यामध्ये चहाची गाळ्यांमध्ये सोडून आणि आपल्याकडे असे छोटे मोठे म्हणजे समजा आपल्याकडे कॉम म्हणा, केस वगैरे विचारण्यासाठी म्हणजे जे कंगवे येतात ते पण मिळतील. छोटे छोटे कात्र्या वगैरे पण मिळतील तुम्हाला. त्यामध्ये छोटे छोटे बॉटल्स वगैरे पाहिजे तर बॉटल्स पण मिळतील. काय अशी भरपूर व्हरायटी उपलब्ध आहे आपल्याकडं. आणि ते सोडूनसुद्धा आपल्याकडं जे आपल्या केमिकल लाईनमध्ये वगैरे लागणाऱ्या बॉटल्स वगैरे आहेत त्या बॉटल्सची आपल्याकडे भरपूर व्हरायटी उपलब्ध आहे. काय कॉस्मेटिक लाईनमध्ये पण यूज करणारे ते पण आयटम आपल्याकडं म्हणजे एम्प्टी बॉटल्स वगैरे पण आपल्याकडे मिळतील. दरम्यान अशा वेगवेगळ्या घरगुती आणि ऑफिससाठी उपयुक्त असणाऱ्या वस्तू बाजारगेट परिसरासोबतच कोल्हापुरातील इतर महाद्वार रोड, शाहूपुरी, गांधीनगर आदी ठिकाणी देखील होलसेल दरात विक्रीला असतात. साईप्रसाद महेंद्रकर, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर.